नमस्कार, मी जयश्री तोरडमल. मी आज तुम्हाला सांगणार आहे की जीवनामध्ये जर दुःख आलं ना, तर दुःखाला कवटाळून बसू नका. दुःखाला मिठी मारून बसायचं नाही. त्या दुःखामधनं बाहेर पडायचा, काहीतरी मार्ग काढायचा. हं. कोणी कोणी बघा, कोणाला अशी सवय असते की दुःख आलं की लगेचच त्यांना टेन्शन येतं आणि पश्चाताप होतो आणि मग त्यांना त्या गोष्टींचा त्रास होतो की मला खूप टेन्शन आले, खूप टेन्शन आले, काही मार्ग सापडत नाही, काही सुचत नाही आणि ते सतत नाही का असं रडत वगैरे बसतात. ते असं दुःख म्हणजे सतत ते दुःख जवळ घेऊन बसतात. हं. तर दुःख जवळ घेऊन बसणं हा दुःखाला समोर जायचा मार्ग नाही. काय दुःख हे कधीही जवळ घेऊन बसायचं नाही. त्या दुःखामधनं आपण कसं बाहेर पडायचं हा मार्ग पहिल्यांदा शोधला पाहिजे. आता कसं असतं बघा, ज्यावेळेस आपल्याला देव दुःख देतो, आपले सर्व दरवाजे बंद झालेले असतात. हं. त्यावेळेस आपल्याला देवाने सुखाचाही दरवाजा उघडा केलेला असतो. हं. पण तो सुखाचा दरवाजा कोणता आहे, काय आहे ते आपल्यालाच शोधावं लागतं. त्यामुळं मला दुःख आहे, दुःख आहे, हे दुःख मिठी मारून बसायचं नाही. हं. दुःख जीवनामध्ये सर्वांना असतं. कोणाला नाही, कोणी कोणत्या नाही कोणत्या कारणावरून दुःखी असतंच. हं. दुःखी असतं तर मग कसं दुःखाला असं समोर जायची हिंमत आपल्याजवळ पाहिजे आणि ते गेलंच पाहिजे. काय आपण सतत रडत बसण्याने आपलं दुःख कमी होणार नाही. ते कसं आपलं टेन्शन वाढत जाणार, दुःख आपल्याला जास्त येत राहणार. त्याचा आपल्या शरीरावर खूप त्रास होणार. आपल्या शरीरावर आपल्याला त्रास झाल्याच्या नंतरने आपल्याकडं पाहून आपल्या कुटुंबाला त्रास होणार, आपल्या मुलांना त्रास होणार. सर्व म्हणजे असं पूर्ण आपलं घराचा जो परिवार आहे ना, त्या परिवारामध्येच पूर्णपणे बदल होऊन जातो. हं. त्यामुळं आपल्याला दुःख आलं ना, आपण घाबरायचं नाही, खच्ची व्हायचं नाही. त्याच्यामधनं बाहेर कसं पडेल आपण याचा मार्ग शोधायचा. हं. आता दुःख कोणत्या कारणाचं आहे हे जर माहिती असलं तर आपण त्याच्यावर मार्ग सांगू शकतो की बाबा हे दुःख आहे तर याप्रमाणे याच्यातनं तू बाहेर पडू शकतेस. हं. किंवा पडू शकतो. पण आता दुःख अनेक प्रकारचे आहेत. त्यामुळं कोणत्या दुःखामधनं कसं बाहेर पडायचं हे आपण सांगू शकत नाही. फक्त एक गोष्ट मी सांगते की दुःख हे तुम्ही जवळ घेऊन मिठी मारून त्या दुःखाला बसू नका. हं. त्याने तुम्हाला जास्त त्रास होणार आहे. तुमच्या शरीराला जास्त त्रास होणार आहे. हं. आणि तुम्हाला स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी एवढं 100% तुम्हाला सांगते. तुम्हाला अंतःकरणामधनं खरोखरच सांगते की ज्यावेळेस तुम्हाला दुःख आलेलं असतं ना, जेवढं जास्त तुम्हाला दुःख आलेलं असतं, तेवढं जास्त सुखही तुला देवाने लिहून ठेवलेलं असतं. पण त्या दुःखाला पहिल्यांदा समोर जा. हं. त्या दुःखाला खच्ची होऊन जाऊ नका. हां. सुख तुम्हाला पुढं लिहिलेलंच आहे. अहो, जीवनामध्ये खूप खूप म्हणजे खूप दुःख आहे. मी पण इतकं दुःख भोगलेलं आहे ना, काय सांगू आता तुम्हाला. म्हणजे प्रत्येकालाच म्हणजे मी म्हणजे मीच नाही, तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही. सृष्टी म्हणल्याच्या नंतर माणूस आला, माणूस आला म्हणजे दुःख आलंच. सगळं सुखच जर देवाने माणसाला दिलं असतं, तर माणसाला सुखाचा आनंद घेता आला नसता आणि सर्व सुखच जर दिलं असतं, तर दुःखाचा आनंदही समजला. दुःखामध्ये पण बऱ्याच गोष्टी अशा दुःख आहे म्हणजे दुःख काही नुसतं रडवायला येत नसतं. दुःख बरेच काही अशा चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकवून जातो, की पुढं सुखामध्ये त्या दुःखामध्ये शिकलेल्या गोष्टींचा तुम्हाला
खूप म्हणजे खूप फायदा होतो. कोणाचा सल्ला मागायची तुम्हाला गरज पडत नाही. आपोआप हे सर्व गोष्टी तुम्ही शिकलेल्या असतात. हं? आणि त्याचा तुम्हाला पुढं त्या सुखामध्ये फायदा घेता. आता कसं दुःखामध्ये प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कोणाचा नाही कोणाचा आधार पाहिजेला असतो. त्याप्रमाणे दुःखामध्ये जेवढ्या गोष्टींमध्ये तुम्ही खंबीर होता ना, देव हा दुःख द्यायला तुम्हाला ह्याच कारणामुळं येतो, की आपण कोणावर तरी अवलंबून असतो आणि कोणावर आपण अवलंबून राहू नाही. हं? आपल्या जीवनाचं सार्थिक आपणच केलं पाहिजे. ह्या सर्व गोष्टी अशा बेसिक छोट्या छोट्या गोष्टी शिकवायला आपल्या जीवनामध्ये दुःख आलेलं असतं. आणि हे दुःख जेव्हा आपण स्वीकारतो आणि हसत हसत त्याला समोर जातो, त्या सर्व दुःखामधल्या शिकलेल्या गोष्टी आपल्याला सुखामध्ये उपयोगी पडतात त्या. आणि हे चांगलं ज्ञान मिळण्यासाठीच आपल्याला दुःख येतं. आणि दुःखामध्येच बघा, माणूस सुखामध्ये कधीही चांगल्या गोष्टी शिकत नाही. हां, जेवढं दुःखामध्ये माणूस पटपट पटपट चांगल्या गोष्टी शिकतो ना, तेवढं दुःखामध्ये शिकत नाही. हं, त्यामुळे दुःखाला घाबरू नका, दुःखाला खच्ची होऊन जाऊ नका तुम्ही. दुःख जरी समोर आलं तरी हसत त्याला समोर जा. देव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त देवाला शरणागत जा. देवाला शरणागत जाऊन देवाला प्रार्थना करा, देवाचं नामस्मरण करा. सुख पुढं तुमची वाट बघत आहे. आणि तुम्हाला दुःखामध्ये बरेच गोष्टी शिकायला मिळतात आणि त्या शिकलेल्या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला, पूर्ण ज्ञान तुम्हाला सुखामध्ये मिळतं आणि तुम्ही सुखामध्ये आनंदी जीवन जगता. पण तुम्ही घाबरून जाऊ नका. बघा, मी तुम्हाला 100% लिहून देते, की आज तुम्हाला दुःख आहे ना, सुख तुमचं वाट बघते. तर कसं तरी करून आपलं देवाचं नामस्मरण करून आहे ना, दुःख हळूहळू तुम्ही घालवा. सुख नक्की तुमचं वाट बघत बसलेलं आहे. नमस्कार.